अरे आजू गाडी हळूच चालव ना, या पोरला किती सांगा बाई, तर लय गाडी पळवतोय, 100च्या स्पीडवर गाडी चालवत असतो. अरे हळूच आहे ना मम्मी. अहो दरवेळेस मी पण सांगते असे कट्टम कुट मारीत चालत आहेत, तुम्हाला माहितीये का? ऐकतच नाही. मी जर असले ना एकटी, तुम्ही आहेत तरी म्हणून थोडं स्लो चालू आहे. जर मी एकटीच असले ना अशी पळीतच गाडी, बापरे, त्यांना कुठं जायचं असतं एवढं गाईत काय माहिती. मम्मी खोटं बोलती, काही सांगती. हा मी खोटं बोलते. मला माहित नाही का? बघितलं का? जसं तुम्हाला माहितच नाही कशी चालते म्हणून गाडी. बघा ना, मला झालाय काय उशीर झाला. कुठं जायचंय आपल्याला? हा कुठं जायचंय? तुम्ही चला तर खरी, आम्ही तुम्हाला नेतो. तुम्ही चला फक्त, म्हणलं मम्मी काहीच विचारू नका. म्हणलं मम्मीला बोर झाली म्हणून म्हणलं चला फिरायला जाऊ थोडस, नाही का? लय दिवस झाले ना आपण बाहेर नाही गेलो तिघ सोबत नाही गेलो ना आपण, लय दिवस झाले. त्याच्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन केलेला आहे. आणि तू सकाळी तोड उतरून का बसली होती? नाही हा? नाही उतरणार. म्हणलं मम्मी तोड उतरलंय, आज सुट्टी पण आहे, म्हणलं आज करू प्लॅन काहीतरी. नाही आता तुम्ही सोबत आहे म्हणल्यावर नाही तोंड उतरणार. माझं एवढं लेख मोठा, माझी सून, मी कस काय तोंड उतरेन? ते तर आहेच, पण आम्ही ना तुमच्यासाठी एक प्लॅन केलाय काहीतरी. आता ते सरप्राईज बघू, तुम्हाला आवडतं का नाही का? मला माहिती आहे मम्मीला ते आवडतं. मम्मीला त्याची आवड आहे, नाही काय? हा त्या गोष्ट आपण करायला चाललोय. मम्मीला नाही माहित आता काय. आता बघू त्यांना आवडतं का नाही. कारण की दरवेळेस आम्ही दोघं जण जात असतो ना बाहेर, हम्म. तेव्हा ती म्हणत असते, मला नाही नेलं, असं झालं तर झालं. मग आता बघू. जाऊ सोबत. अरे मम्मीला अजून कळा ना हो. मम्मी कळलं नाही का अजून कुठे जायलंय? असं वाटतंय मला कुठंतरी चाललंय, त्या रस्त्याने गेलेली मी. इथं का रस्त्याने गेलेली. साडी घालता साडी असं म्हणाला. बरोबर आहे, म्हणा तुम्ही काही म्हणा आता. साडी घ्यायला नाही मम्मी असं सांगितलं, साडी नाही, दुसरी गोष्ट आहे. दुसरी काहीतरी गोष्ट आहे. आपण पाहायला चाललो, बघायला. बघायला हा मम्मी सांग बरं काय बघायला चाललं आपण? मला तिथं नेऊन थांबवताल का? तिथं वाटलं खरं कुठं आणलंय ते. तर गाडी रस्त्याला चालू आहे, त्यावर नाही कळायचं. तवर नाही कळणार. त्यावर आज मम्मीला वय कळूच नाही राहिलं आपण कुठं चाललो असतो. सरप्राईज आहे ना, कसं कळन बाई असं? 2 मिनिटात. 2च मिनिटात कळण, थांबा तुम्ही फक्त. असे लेख सून पाहिजे सरप्राईज देणार आहे. सगळ्यांनाच असे भेटायला पाहिजे. अजून बघितलं पण नाही. लगेच बरं का, लगेच. आमची लई तारीफ करतात बरं का. एक छोटी गोष्ट आहे बरं का, ती इतकी मोठी गोष्ट नाही अशी सरप्राईज सारखी. हा पण ते मम्मीसाठी एक चांगलं आहे, नाही का? हा, कारण त्या घरीच असतात कंटिन्यू आणि बाहेर जातीत नाही काय नाही. त्याच्यामुळं मग आम्ही हे विचार केला की आज त्यांना न्यावं म्हणून. मम्मी लगेच सगळ्यांना सांगायचं, आज आम्ही इथे गेलतो, तिथे गेलतो, हे केलं ते केलं. लेडीज साठी ते असतंच, असं एक हे असतंच की बाबा माझा लेक, माझी सून माझ्यासाठी असं करते तसं करते. मी लगेच मावशीला सांगन मग. मी कळालं का कुठं आलो? हा ना, थिएटरला. अगं हे सरप्राईज. अरे बापरे. किती दिवसांनी आले तुम्ही? किती वर्षांनी आल्या? हे झालं असं 1-1.5 वर्ष. हा ना, हा तेव्हापासून आलेच नाही, नाही बघितलं का? बाई, माझी रेश्मा दीदी घेऊन आलती. हा का? त्याच्यावर आता मी घेऊन आलेले आहे मम्मीला. याच्यावर आता तर कसं वाटतंय मम्मी आता इकडे येऊन? हे लय भारी वाटतंय. हा ना, असं बघितलं का कोणाच्या त्यांच्या नशिबात चेहऱ्यावरची हॅपीनेस? लेक सून घेऊन यायचं म्हणल्यावर अशी सून पाहिजे बाई. माझी सून लय भारी आहे बाई. जास्त करून सगळे काय करतात माहितीये का? असे- Couples येतात. Couples असे येतात. कधी सासवानला सुना घेऊन येत नसतात पिक्चरला. ते तर आहेच. त्याच्यामुळं मी ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं सगळ्यांपेक्षा. त्याच्यामुळं मग आम्ही दोघांनी पण प्लॅन केला. हे मला म्हणले की सकाळपासून आहे ना मम्मी लेकरून उतरून बसलेली. मग मी म्हणलं चला ना मग आपण पिक्चरला जाऊ म्हणून, आणि मम्मीला घेऊन जाऊ म्हणलं नाही का. तर मग हे पण म्हणले ठीक आहे नाही का. मग आत्ता त्यांचं तोंड लय उतरलेलं होतं. इथं आल्यावर बघू शकता तुम्ही कसं तोंड त्यांचं खुल्लं एकदम. आलेत ते. आलाय बाई, गाडी लावायला गेलते ना. लय ऊन आहे बाबा. चला शो चालू झालाय. कसं वाटतंय मॅम आता? लय भारी वाटतंय. आवडलं का? हा 1:30ला. बाय. 1:30.
असे मुलं पाहिजे आईला पिक्चरला आणणार हे का माहिती. पिक्चर चालू हिचा झाला. हिचा प्लॅन होता माझा नव्हता. हो का नाही तुमचा दोघांचा होता. मी नाहीच आहे. चला दोघांचं चला चला plan चला होतं. पटकन सुरू झालं. पाणी बॉटल जमा करते हं. हा, पाणी द्या ना प्यायला. अहो, नाही चालत. पाणी नाही चालत आतमध्ये. नाही अयो, पाण्याने मरून ताण कोरड एक तर आमची इथं पाणी 10 रुपयाला बॉटल. आता तरी द्या ना प्यायला बाई. असं काय करायला लागलं उन्हाळा दिवस आहे. तिथे येऊस तर ताण लागली. म्हणजे मम्मीने बाटली भरून आणली घरून आणि हे इथं जमा करून घेऊन राहिले. काय कर पाणी पिऊन घे. घ्या पिंपळ इकडे जाऊ. मला द्यायचं पिऊन द्या त्यांना. आता मम्मी म्हणून राहिलाय मोकळी तरी नेऊन द्या आतमध्ये. आता राहू द्या. मम्मी चला पटकन जाऊ द्या ती बाटली आहे. चल चल अगं पाणी पिऊन घ्या म्हणलं. हो कुठे जायचं आपल्याला इथं. ओके ओके चला 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 पटकन. चल चल अगं बाय 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 बाय. आणि ओ मला काहीच नाही दिसू राहिलं हो. तुमचा फोन तर द्या धडकायचं पुढं आम्ही. कारपदे मला थंडी वाजली आणली को ते गार लागत आहे. इथं एसी चालू आहे. अगं अशी येशी माहिती आहे का मला कधी. मरण मी आता पिक्चर संपूस तर. पिक्चर संपूस तर मरून म्हणतात आता मी. आता काय खरं नाही त्याला एसी बंद करायला. मम्मी असं नाही कवत. काय एसी बंद नाही होत. अगं एवढं उन्हाळा चालू आहे. एवढी गार. उन्हाळा चालू आहे. अगं एवढं गार का कुठं. बापरे ए मम्मी कसं वाटतं आता. रे लय भारी वाटते पण थंडी वाजती. मरणाची थंडी वाजू लागली मला आता. बस बस बस. अरे बापरे खरंच थंडी वाजती मला. मम्मी लोक नाव ठेवतील का पण असं का करू राहिले. लोकांना माहिती आहे एसी माहिती नाही बाबा. हा पण त्यांना थोडी माहिती आहे नाही माहित नाही. अरे बापरे मम्मी सांग तू माहित का? चला मम्मी आपण पॉपकॉर्न घेऊ आणि एक पाणी बॉटल घेऊ. चला इथं लय महाग असं नाही निको. अहो काही नाही होत. एक तर तुम्ही कधीच्या नावात बाहेर येतात आणि त्याच्यात पण नको घ्यायला काही तुमच्यासाठी. भैया एक पॉपकॉर्न द्या. कितीला आहे. कितीला किती 140 नका जरा भाऊ घ्या मग. नको नको इडी आहे का तू एवढं महाग असतं का कुठं. अहो, थांबा नाही बाई आमच्या काळात आम्ही खाल्लं नाही एवढं महाग कधीच. नको नको भाऊ घ्या माग जरा जरा. थांबा ना. तिला काय कळत आहे एवढं एवढं महाग कुठं घेतात काय. अहो, गप्प 140 इडी आहे का तू 10 रुपयाला पाकिट भेटत आहे. 10ला हे हे एवढं महाग असतं कुठं. घेतलं बितलं मम्मी आडत बसू अरे राहिल्या. 10 रुपयाला पाकिट भेटतंय हे. आता तू कधीच्या नावात पिक्चरला येते मग काय झालं. एवढं 140 महाग? कमी झाले. 140 हा काय दहा नाही धरायचे पैसे 10 पाकिट येते 10 काय नाही. 140 तुम्ही आणि तुमची आई गोंधळ घालली. असं नको ना तू. नको बाबा. पाणी वाटलं. जरा भाऊ घ्या माग ए मम्मी हा काय नाही चल. नको नको जरा तुझ्यासाठी जरा चल, भाऊ चल. घ्या माग. मम्मी एवढं माग असतं का त्यांना काय कळत आहे पोरांना किती माग घेऊन खाते ते. हा आम्ही 10 रुपये पाकिट लवकर घेत नाही ते दुकानावर गेल्यावर. नको बाबा चल काय नाही चल चल चल. चला जाऊ दे एवढेच घे चल. खुश राहायचं काय आहे? आयुष्य एकदाच असतं मम्मी जगून घ्यायचं चल. जायचं घरी. चल बाई लय थंडी वाजली चल लवकर घरी. थंडी वाजली का. वाजली थंडी मम्मीला जास्त वाजली. थंडी वाजली बाई चल लवकर. वैताग आला बाई बसून बसून. चल अहो थांबा ना कोणीच जाईना. थांबा संपला आता चल. थांबा तर दोन तिला इतकं मिनिटं. पिक्चर आवडलं की उठत त्याचं नाही. संपला आता दुसरं बघती का. तर आम्ही ना एक्झिटच्या गेटनी बाहेर आलो आणि मम्मी दुसऱ्या त्याच वाल्या गेटनी बाहेर गेल्यात. त्यांना काही माहितीच नाही आणि आम्ही पिक्चर बघत बसलो होतो. त्यांना थंडी वाजली त्या गेल्या पुढच्या गेटनी जिकडून आलतो तिकडूनच. मम्मी हरवली. हरवल्यात त्या. काय इकडं उभा आहे ते काय पोलीस कंप्लेंट करून राहिलं काय. आलं तिकडून. हरवली का मम्मी. हरवलं आता काय. काय बाई रस्ता सापडत नाही त्या रोडनी या रोडनी हिंडते मी. कोणत्या रस्त्यात जायचं नेमका. मला वाटलं तिथंच येतो वरती. सर ते मामा भेटले मला आपल्याकडचे. हा मी का? हरवले असते म्हणलं त्या रोडनी म्हणलं बघू. हा हा चला आता दमलो 4 घंटे. परत बघायचं का. नको बाई आता परत नाही येणार मी.
हिला परत पिक्चर बघायचा, आवडलाय तिला picture. तुला आवडला पिक्चर? त्यालाच घेऊन जा. आवडला का? हा, आवडला लय भारी होता. फायटिंग लय बाबा, मरणाची फायटिंग आहे. त्यामध्येच मला म्हणतात एवढी फायटिंग नेमकं मला काहीच समजा काय चाललंय. मामा बघ डुगू, मामा बघ हे बघ, हे दोघींनी व्हिडिओ कॉल केलाय. डुगू, मामा अरे बघ डुगू, लाल डुगू. शर्ट, कशी बघत ही. वाह. ती म्हणून राहिली मी लाल शर्ट घातले ना, हा. लाल रेवडी. ती गोडीशिव असते ना, गोडीशिव लाल, हा. तसा दिसतो म्हणली मला. दोघी कशी असणार. ए डोगे, टिकीट बघणार आहे. चल मग काय खायचं? चल बिर्याणी खाऊ. चल काय बिर्याणी खाऊ ना. बाबा आज गुडणी नाही खात बिर्याणी. मग काय खायचं? अरे आज बाहेर आलं फिरायला तुला, मग काहीतरी खा ना. बिर्याणी नाही आवडत. मग काय खायचं? आईस्क्रीम. बोला ना. आईस्क्रीम उसाचा रस पिऊचा. आता चहा म्हणले आता रस म्हणून राहिले. काय उन्हाळा दिवस आहे माझ्या ध्यानातच नाही उन्हाळा दिवस आहे. अगं एसीतून बाहेर निघलो ना, म्हणून मला काय थंडी माहितीये उन्हाळा आहे म्हणून. गार पडलंय सगळं अंग. हे त्याच्यामुळे आता सगळं मला गुंडाळून भिडायला बसल्या उसाचा होत्या रस स्कार्प पिऊचा बिर्प. ना. अशी काय असं बांधून बसले तुम्ही अशी काय? एवढं थंडी वाजली मला, बाप रे. परत मी येणार नाही बाबा पिक्चरला, कधीच नाही येणार. मी काय शोरमा मला नाही काय पनीर पण आहे ना? मी खाणार नाही. पनीर शॉर्मा पण आहे मम्मी. पनीर शोरमा आहे हो, मी घरी जाणार बाबा खायला. पार्सल घे चल. काय? पार्सल घे. पार्सल नाही खायचं. पार्सल घे. मी तर नाही खायचं. तर आता भरपूर आभाळ आलेलं आहे. आता पाऊस येतो का काय माहिती. आता लय वाजत होता आभाळ. येईन पाऊस. वादळ येणार आहे, वादळ. चला लवकर. नाही लागन आपल्याला वादळ मध्ये. येणार आहे, चला लवकर. खायचं नाही काही? काय घ्या पार्सल वडापाव घ्या, पप्पा खाते मग. चला काहीतरी घ्या पुढे चला. आता मला खायचं होतं शॉर्मा. मग खा ना, मग थांब ना. आहे का? अरे खा ना तुम्ही दोघं. चला उतरा. असं असं वाटतं घरी कधी जाईन मी. हा, जस काय घरी पोरं वाट बघत आहेत काय. लहान आहे. माझे पोरं सोबतच आहेत. मम्मीला बाहेर फिरायला आला लय दिवसातून खुश होईल म्हणून पिक्चर बघितला. आता आम्ही चाललोय घरी. मम्मीला घाई लागली घरी जायची. 5 तास झाले ना बाहेर येऊन, तर आता तिला मिश्री घासायची घरी जाऊन. मिश्री घासून मग टॉयलेटला जाईन, मग वडापाव खाईन. असं आहे त्यो सगळा कुटाणा, म्हणून मला भांडण राहिली. ना काय झालं माहितीये का, 4 ते 5 तास झालेत आता पिक्चरला बसलो होतो आम्ही. मम्मीला आलेली आता मिसरीची आठवण. त्याच्यामुळे ना मम्मी आता चिडू राहिल्यात आमच्या दोघांवर. चला काय नाही खायचं प्यायचं, पहिलं घरी चला. मला घरी जायची गाय लागली. आणि आमच्या दोघांना पण आता त्या लय बोलू राहिल्यात. मम्मी मिसरीची आठवण आली काय? लई आठवण आली बरं. म्हणूनच तुमचं चाललंय. मिस्त्री देण्यात आली ना, असं वाटतं काहीच काम नाही करायचं, पहिलं मिस्त्री लावायची. हा, फक्त यांना भांडायचं मग आहे ना, घाई करायची घरी जायची. त्यांच्या दोघांचे आता त्याच्यावरूनच झालं. हे म्हणले नाही मला इथंच खायचं. मम्मी म्हणते नाही पार्सल घे आणि घरी जाऊन खाऊ. पार्सल घे घरी जाऊन खाऊ. मम्मी काय घ्यायचंय? चल ना काहीतरी घे ना बाई, मिठाई खायला. घ्या पटकन काय घ्यायची ती. बालुशाही घे, लाडू घे. घ्या ना पटकन. औषध झाले. पार्सल करायचं. हा